पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आपण 2 GR पाहणार आहोत TET बाबत. प्राथमिक शिक्षकासाठी त्यांना TET बंधनकारक नाही. GR 10 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. येत्या 1ली ते 8वीपर्यंतच्या सर्व शाळा, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित सर्व मंडळे व सर्व माध्यमातील शाळांमधील शिक्षकांना हा नियम लागू राहणार आहे. या संदर्भात शालेय शिक्षण क्रीडा विभागाने शासन शुद्धीपत्रक TET 2014 प्रक्रमांक 2094 TNT 1 दिनांक 3 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध केले आहे. पूर्वीच्या निर्णयात व त्यातील बदल. 23 ऑगस्ट 2013 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार TET परीक्षेत येत्या 1ली ते 5वी कनिष्ठ प्राथमिक, येत्या 6वी ते 8वी वरिष्ठ प्राथमिक या दोन्ही गटासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. मात्र नव्या शुद्धीपत्रिकानुसार ह्या नियमामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नवीन नियम काय आहे? शासनाच्या नव्या निर्णयानुसार कनिष्ठ व वरिष्ठ प्राथमिक शिक्षकासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका कायम राहतील. येत्या 6वी ते 8वी गटासाठी TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता 1ली ते 5वी गटाची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार नाही. कला व कार्यान्वयन, शारीरिक शिक्षण व संगीत या विषयातील पदविका व पदवीधारक शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार नाही. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षकांसाठी दिलासा व संधी. या दुरुस्तीमुळे वरिष्ठ प्राथमिक शिक्षकांना दुहेरी परीक्षा देण्याची अट रद्द करण्यात आली असून त्याच्या नियुक्ती प्रक्रियेत सुलभता येणार आहे. तसेच कला व क्रीडा व संगीत विषयातील शिक्षकांना TET मधून सूट दिल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित शिक्षकांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. TET परीक्षा अनिवार्य करण्यामागील मुख्य उद्देश प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हा आहे. पात्र, प्रशिक्षित व सक्षम शिक्षक विद्यार्थ्यांना मिळवावेत यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. बालकाच्या शिक्षणाचा हक्काच्या कायद्याअंतर्गत राज्य शासनाने घेतलेले हे पाऊल शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणारे ठरणार आहे. निष्कर्ष. TET संदर्भातील नियमामध्ये करण्यात आलेल्या ह्या सुधारणा शिक्षकांसाठी सोयीच्या असून त्याचबरोबर राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भविष्यातील शिक्षक भरती व नियुक्ती प्रक्रियेत ह्या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून येईल. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. TET मध्ये सूटबाबत 3 डिसेंबर 2014चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. दुसरी अपडेट TET बाबत पाहूया. माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांना TET परीक्षेत मोठा दिलासा. शिक्षक पात्रता परीक्षेत 15% गुण सवलतीचा शासन निर्णय. महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांच्या कुटुंबियासाठी राज्य सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात एक महत्त्वपूर्ण व दिलासदायक निर्णय घेतला आहे. शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या TET परीक्षेमध्ये या घटकांना आता थेट 15% गुणांची सवलत देण्यात येणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 30 जून 2022 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. सध्या ह्या परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी 60% गुण आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी 55% गुण आवश्यक असतात. सामान्य प्रशासन विभागाच्या जुन्या शासन निर्णयानुसार माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांना 15% समांतर आरक्षण देण्यात आले आहे. मात्र दीर्घकाळ सैन्यसेवेत कार्यरत राहिल्यामुळे अनेक माजी सैनिकांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित गुण मिळवणे कठीण जात आहे. परिणामी त्यांच्या आरक्षणातील अनेक पदे रिक्त राहत होती. ही बाब लक्षात घेऊन तसेच इतर राज्यातील धोरणाचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. काय आहे नवा निर्णय? नवीन शासन निर्णयानुसार माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी त्यांच्या कुटुंबियांना TET परीक्षेत 15% गुणांची सवलत दिली जाईल. म्हणजेच या गटातील उमेदवारांना केवळ
45% गुण मिळाले तरी ते उत्तीर्ण समजले जातील. हा निर्णय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक भरतीसाठी लागू राहणार आहे. कोणत्या परीक्षेला लागू? हा शासन निर्णय नोव्हेंबर 2021मध्ये झालेल्या TET परीक्षेला तसेच पुढील सर्व TET परीक्षांना लागू राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर देण्यात आली आहे. निर्णयाचे महत्त्व. या निर्णयामुळे माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबियांना शिक्षक भरतीत न्याय मिळणार, रिक्त पदे भरली जाण्यास मदत होणार, सामाजिक कृतज्ञतेची भावना बळकट होणार, सैन्य सेवेतील योगदानाला योग्य सन्मान मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शासनाची भूमिका. शासनाचे सर्व स्पष्ट केले आहे की देश सेवेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची सामाजिक जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय पाहूया. 15% सवलतबाबत 30 जून 2022चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शेअर. अखिल तांबुसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.